खेळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. फिल्डिंगचा विचार केला तर नक्कीच खैरकाडी संघ इथून पाहायला मिळतो. 3 षटकाचा सामना इथून पाहायला मिळतोय. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळतोय या वडपे संघाची. संजय आणि कल्पेश नक्कीच इथून पाहायला मिळेल. चला सामना चालू करा पंच. पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेहा 11 खैरकाडी संघाचा बाला एक वेगवान गोलंदाज. नक्कीच या गोलंदाजाचा विचार केला तर नेहमीच पहिलं षटक हाताळण्याचं काम मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला गेलं तर इथून वडपे संघाकडून पहिला चेंडू इथून पाहायला गेलं तर बडी मछली जाल में इथून फतत असताना पहिलाच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार इथून पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. पहिला चेंडू इथून पाहायला गेलं तर धन्यवाद. नक्कीच झालेले मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथून नक्कीच अनंत. नक्कीच आपण या गावदेव वाशिवली संघाचा भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला झटका वडपे संघाला पाहायला मिळतो. या फलंदाज संजय, नवीन फलंदाज आदित्य मैदानाच्या आतमध्ये वेगवान पद्धतीचा चेंडू इथून पाहायला मिळतोय. या लाऊड अपील मात्र अपील फेटाळले गेले पंच इथून पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू निर्धाव नक्कीच पाहायला मिळतोय. या वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीम नक्कीच इथून चेक केलं जाईल. तर नक्कीच चेक केलं जात आहे. या चेंडूला भरपूर वेगाने हाताळला गेला. या नक्कीच फेअर डिलिव्हरी पंच योग्य चेंडू आहे. इथून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या बॅटिंग टीम इथून नक्कीच एक रिव्ह्यू गमावलाय. यानंतर मात्र तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट पाहायला मिळाली. तर वडपे संघाचा एक मोठा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र आडव्या बॅट तर चांगला फटका इथून पाहायला मिळतो. शतरक्षक तिथे तैनात असेल. इथून नक्कीच पाहायला गेलं तर दुसरा गडी बाद. इथून 0 या धावसंख्येवर वडपे संघाचा विजय. खरं तर चांगला फटका इथून पाहायला मिळतो. शतरक्षक तैनात. मॅचचा सामना झाला होता. त्या सामन्याचा सामनावीर खरं ठरला गावदेव वाशिवली संघाचा एक डावकुऱ्याचा घातक फलंदाज अनंता. नक्कीच मी आयोजकाला विनंती करतोय आपल्या हस्ते मात्र इथून सामनावीरचा पुरस्कार या खेळाडूला द्यायचा आहे. इथून दुसरा आदरा मिळाला वडपे संघाला. नक्कीच पाहायला गेलं तर 0 या धावसंख्येवर कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला बाला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज इनात क्रमांक 5 वर नक्कीच इथून खेळताना पाहायला मिळेल पंकज. अजूनही खातं खोलून दिलं नाही आहे. खरं तर गोलंदाज बाला या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी खरं तर पाहायला मिळते. याच खैरकाडी संघाकडून खेळत असताना मात्र पहिल्याच सामन्यामध्ये खरं तर मेडन षटक हाताळलं गेलं होतं. गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये विचार केला तर भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नेहा 11 खैरकाडी संघाचा नवीन फलंदाज पंकज नक्की तिथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 2 गडी बाद इथून 0 धावसंख्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात वडपे संघाच्या.
हा चेंडू दांड्या उद्ध्वस्त कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते या लगातारचा पाहायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवर खरं तर दुसरा मोठा हादरा पाहायला मिळतो या वडपे संघाला. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या बाला या गोलंदाजाचा खरं तर डंका मैदानाच्या आतमध्ये पेटताना दिसतोय. इथून जल्लोष आणि जल्लोष खरं तर इथून पाहायला मिळतोय या खरं तर मैदानाच्या बाहेर प्रेक्षक नेहा 11 खैरकाडी संघाच्या. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर डॉट त्यानंतर लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट इथून पाहायला मिळतात. तब्बल 3 विकेट मात्र या गोलंदाजांनी पाहायला मिळतं. या हॅट्रिकला 1000 रुपये मात्र इथून देण्यात येतील जर या चेंडूवर जर विकेट घेतले बाला या गोलंदाजाने तर नक्कीच शरद वाघ पोसरी गावातील खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व त्याच्या माध्यमातून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येतील बाला या गोलंदाजाला. लो फुटापचा चेंडू टॅप केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. इथून एक धाव होती तिथे मात्र डब्बलच्या साह्याने मात्र इथून धाव अकाउंट ओपन केलंय वडपे संघाचं. नक्कीच 2 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. नक्कीच पाहायला गेलं तर प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक इथून देण्यात येईल शरद वाघ यांच्या माध्यमातून. मालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळतं. पॅडल स्वीप इथून पाहायला मिळतो. या चेंडू जाईल गोळीच्या वेगाने आला हा दणदणीत आणि खणखणीत चौकार यांच्या माध्यमातून मिळतं. पॅडल स्वीप इथून पाहायला मिळतो. या चेंडू फटका शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला फलंदाज विराज या फलंदाच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 6 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतात वडपे संघाच्या. 3 गडी बाद असताना नक्कीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली बाला या गोलंदाच्या माध्यमातून. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ज्या गोलंदाजावर खरं तर पहिलं मेडन षटक नक्कीच या गोलंदाजच्या नावावर राहिलाय ऋतिक. गोलंदाजी मार्कवर इथून पाहायला मिळेल तर स्ट्राईक एंडला फलंदाज कल्पेश. पहिल्या चेंडूवर मात्र इथून आसमान दाखवले जात आहे. ऋतिक या गोलंदाजाला नक्कीच चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क आला हा दमदार षटकार. फलंदाज पहिल्या चेंडूवर मात्र इथून आसमान दाखवत आहे. धन्यवाद डीजे. काय तर या मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळण्यासाठी उतरला तेच कल्पेश फलंदाज. पहिल्या चेंडूवर खरं तर या गोलंदाजावर षटकार ठोकतोय. नक्कीच असं वाटत सुद्धा नाहीये की हाच गोलंदाजाने खरं तर मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक हाताळलं होतं आणि त्याच गोलंदाजावर खरं तर इथून पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय कल्पेश फलंदाजाने. कमालीचा फटका इथून पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतं. आडव्या बॅटने फटका नक्कीच चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर आलेला हा बॅक टू बॅकचा दुसरा माटी षटकार.
नक्कीच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकवणाऱ्या फलंदाजी पाहायला मिळते. कल्पेश या फलंदाच्या माध्यमातून बॅक टू बॅक आलेला दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार इथून पाहायला मिळतो या फलंदाच्या माध्यमातून. या 6 धाब्याने धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात 18 या आकड्यावर. नक्कीच याच गोलंदाजांनी मेडन षटक हाताला गेलं होतं, मात्र त्याच गोलंदाजावर मात्र इथून आक्रमण पाहायला मिळत आहे. इथून पुन्हा एकदा लगातारचा 3 चेंडूवर तिसरा षटकार इथून पाहायला मिळतोय. कमालीची फलंदाजी, गुडन टेक तमाशा देख इथून षटकार पाहायला मिळतोय. धन्यवाद. इथून पाहायला गेलं तर या षटकाराच्या साह्यानं धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 24 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाचा विचार केला बाळा या गोलंदाजाचा अवघ्या 6 धावा खर्च करत असताना मात्र 3 गडी बाद केले होते गोलंदाजाने. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाचा जशी सुरुवात झाली तसं मात्र इथून षटकारानं सुरुवात केली या फलंदाजांना. कमालीची फलंदाजी, षटकार हॅट्रिक इथून कर्दर प्राप्त करत असताना कल्पेश हा फलंदाज. संघ अडचणीत होता, त्या अडचणीतून नक्कीच इथून या फलंदाजाने बाहेर काढल्या वडपे संघाला. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या फलंदाच्या माध्यमातून. शॉर्ट पेपरचा चेंडू समोरच्या दिशेने इथून फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथून थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतं. पहिलं षटक हाताला गेलं होतं, नक्कीच असं वाटलं होतं, मात्र लो स्कोरिंगचा सामना इथून पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र इथून कल्पेश खरं तर स्ट्राईकवर आला, त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले. 25 धावा धावफलकावर. अकोटप्याचा चेंडू इथून मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथून नक्कीच तू मैमध्ये शेवटच्या क्षणाला थांबवला गेलाय खरं तर कल्पेश हा फलंदाजाला. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतील. इथून पाहायला गेलं तर खूप महागडे षटक ऋतिक या गोलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला आहे. ऑल द कार्पेटमध्ये फटका सजवला, एकदा पूर्ण केला वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा प्रयत्न इथून सक्सेस पाहायला मिळते. या 2च्या साह्याने नो चेंडू. नक्कीच इथून पंच नक्कीच आम्हाला सांगतील इथून नो चेंडू घोषित केलाय. 2+1 अशा मात्र 3 धावा या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळतील. या 3 धावेने 29 धावा नक्कीच धावफलकावर लागलाय. फ्रीट या पुढचा चेंडू असेल. इथून तब्बल गोलंदाजाचा विचार केला तर तब्बल 5 चेंडू फेकून झालेत, 23 धावा खर्च केल्यात. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये थोडंसं नक्कीच अडथळा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऋतिक गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. फुल टॉस मध्ये चेंडू, फ्रीटचा चेंडू इथून पाहायला मिळतोय. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल, झेल टिपलाय, मात्र इथून फ्रीटचा चेंडू असल्या कारणाने मात्र इथून फलंदाजाला जीवनदान मात्र मिळेल. इथून षटक क्रमांक 2 संपला गेलाय. या 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 31 धावा धावफलकावर पाहायला मिळतील.
2 षटकाचा खेळ संपला गेलाय. 31 धावा धावफलकावर लागल्या. तिथून 3 गडी बाद वडपे संघाच्या. पाहायला गेलं तर भरपूर समाचार ऋतिक या खरं तर गोलंदाजचा इथून पाहायला मिळाला. तब्बल 3 षटकार या षटकामध्ये खरं तर पाहायला मिळाला. नक्कीच पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीतील हे सामने पाहायला मिळतात. ज्याचा हाय स्कोर असेल तो मात्र इथून चला स्पीडअप गेम. हाय स्कोर असेल त्या टीमला मात्र इथून नक्कीच बाय देण्यात येईल. गावदेव वाशिवली संघाचा हाय स्कोर नक्कीच 36 धावा. मात्र इथून वडपे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संतोष गोलंदाजी मार्कवर इथून पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. बॅट ची इनसाइड एज लागून खरं तर क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर आला. एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक गोलंदाज संतोष इथून डावकुऱ्याचा गोलंदाज. अजून एक चांगला गोलंदाज खरं तर पाहायला मिळतो. नेहा 11 खैरकाडी संघाचा. चेंडू आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क इथून मात्र जुलत नाही या कल्पेश या फलंदाचा. इथून चेंडू आला निर्धाव. कल्पेशचा विचार केला तर 6 चेंडू फेस करत असताना 7 चेंडू फेस करत असताना मात्र तब्बल 23 या आकड्यावर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळतो. संतोष गोलंदाचा लो फुटापद्या चेंडू नक्कीच पाहायला मिळते समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने आला चेंडूवर. मात्र तिथून बॅकअप सुरेख पाहायला मिळतं. 2 चेंडू खरं तर एक धाव खर्च केली होती. मात्र तिसऱ्या चेंडूवर 2 धावा इथून पाहायला मिळतील. 2च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 34 या आकड्यावर जाऊन पोहोचला वडपे संघ. विचार केला पहिल्या षटकात 6 धावा. त्यानंतर मात्र इथून कल्पेश या फलंदाचं आक्रमण. त्यानंतर मात्र इथून धावांचा डोंगर खरं तर रचला जातोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ड्यू फॅक्टर नक्कीच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून कमबॅक करावा लागेल संतोष गोलंदाजाला. वारंवार इथून ब्लॉकलचे चेंडू हाताळले जातात. एक डाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून धोका होऊ शकला असं मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा इथून धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. या 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर लागल्या. तिथून अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. 36 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चांगलं पाहायला मिळतं. या संतोष गोलंदाजाचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झालेत. 5 धावा खर्च केल्यात. अकुटप्यात चेंडू मिस टाइम फटका पाहायला मिळतो. मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र होतं तिथं मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. आला हा दणदणीत षटकार. हॅलो चला बघा प्रेक्षक आपण बाहेर या. आयोजकाला तर नक्कीच इथून पाहायला मिळतो या षटकार. कल्पेशच्या बॅटमधून आलेला हा 4था षटकार. खरं तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी मात्र प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला या मैदानाच्या बाहेर आपण. प्रेक्षक आपण मैदानाच्या बाहेर या. इथून पाहायला गेलं तर षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 42 आकड्यावर जाऊन पोहोचले वडपे संघाची. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर कल्पेश या फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि 33 धावसंख्येवर मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळते या कल्पेश या फलंदाजाकडून. फुलटॉस मध्ये चेंडू त्याच्यावर मात्र आक्रमण इथून पाहायला गेलं तर चेंडू जाईल एका टप्प्याने. नक्कीच सीमारेषा पार आला हा कणकणीत चौकार.
धन्यवाद. नक्कीच या पुढचा सामना असेल सुरेश इलेवन पोसरी आणि त्याच्या विरोधात पाहायला मिळेल गावदेव वाशिवले संघाचा संगणक. आपण या नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये आहे. तर नक्कीच इथून पाहायला गेलं तर 46 धावा धावफलकावर लागल्यात. येणाऱ्या 18 चेंडू आणि 47 धावीची गरज असेल इथून पाहायला गेलं तर खैरकाठी या संघाला. तर नक्कीच या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला मात्र इथून बाय देण्यात येईल. इथून दोन्ही संघाने मात्र नोंद घ्यायची आहे. तर चला नेहा 11 खैरकाठी संघाचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेचच. चला नेहा 11 खैरकाठी संघाला विनंती असेल आपण फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून नक्कीच चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजक चेंडू द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये राम आणि दिनेश इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 18 चेंडू 47 धावीची गरज. वाशिवली संघाने नक्कीच टॉस जिंकलाय. इथून निर्णय बॅटिंग. तर नक्कीच प्रत्येक षटकारासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक शरद वाघ पोसरे यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. कॅशबॅक इथून आमच्याकडे जमा झालेत. षटकार हॅट्रिकला 1000 रुपये नक्कीच आणि एका षटकाराला मात्र 200 रुपये. चला जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजक जुना चेंडू द्या. जुना रुपेश चेंडू द्या. चला पंच
सामना चालू करा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 47 धावेची गरज असेल इथून नेहा 11 कैरकाडी संघाला. तर गोलंदाज मार्कवर इथून पंकज पाहायला मिळतोय. वडपे संघाकडून नक्कीच इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल. नेहा 11 कैरकाडी संघाचा एका डावखुऱ्याचा फलंदाज दिनेश. पहिला चेंडू ब्लॉकलचा मारा नक्कीच इथून पाहायला गेलं तर दिशा खराब पाहायला मिळतंय. या गोलंदाजाला दंडित करताना पाहायला मिळतंय. या पंच नक्कीच वाईटच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल. इथून पाहायला गेलं तर येणारे 18 चेंडू आणि अजूनही 46 धावेची गरज असेल. एक धाव फलकावर नक्कीच पाहायला मिळते. पहिला चेंडू नक्कीच इथून समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने इथून पाहायला मिळतो. चेंडू जाईल त्याच्या अवकाशाच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषा पार. आला हा खणखणीत चौकार. नक्कीच लाजवाब नाईट स्पर्धा इथून पाहायला मिळतं. या यंग स्टार ग्रुप आयोजित शिवराज चॅम्पियन ट्रॉफी इथून 2025च्या माध्यमातून तर भरपूर चांगलं आयोजन इथून पाहायला मिळतं आहे. चौकाराच्या साह्याने विचार केला तर 5 धाव फलकावर पाहायला मिळतील. चेंडू नक्कीच पाहायला गेलतोय. या फटका भरपूर चांगला आहे. मात्र एलिव्हेशन किती पाहायला मिळतंय पाहिजे तेवढं इथून चेंडू जाईल सीमारेषा पार. आला हा खणखणीत आणि दर्जेदार षटकार. नक्कीच इथून 200 रुपयाचं पारितोषिक मात्र इथून लागू झालाय दिनेश या फलंदाजाला. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. चला मॅच चालू करा. पंच चेंडू मॅच चेंडू इथून नक्कीच हरवला गेलाय. तर नक्कीच चौकार षटकार हॅट्रिक जर मारली तर वाघेरा हिरामन साहेबांकडून मात्र इथून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. तर नक्कीच आयोजक चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी कर तर पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहायला गेला तर नक्कीच इथून वाईट आला होता. त्यानंतर मात्र इथून दुसऱ्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. फलंदाज दिनेश या फलंदाच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतंय. कम्मालीचं इथून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. या पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला तर बॅटिंग करत असताना वडपे संघाने 46 धावा धावफलकावर नक्कीच कुठून काढल्या. 47 धावेचं आव्हान समोर असताना नेहा 11 कैरकाडी संघासमोर मात्र इथून दमदार सुरुवात पाहायला मिळते या दिनेश या फलंदाच्या माध्यमातून.
चला मॅच चालू करा. इथून पाहायला गेलं तर 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून पंकजवर हल्ले चढवले जातात. नक्कीच दिनेश या फलंदाच्या माध्यमातून आज पाहायला गेलं तर इथून नक्कीच फर्निचर रेस्टॉरंट पाहायला मिळतो. या दांडी गोल फलंदाज क्रमांक पहिला इथून मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय दिनेश हा फलंदाज. धन्यवाद. इथून पहिला आद्रा पाहायला मिळतोय या नेहा 11 खैरकाडी संघाला 11 या धावसंख्येवर पाहायला मिळतात. नक्कीच पाहायला गेलं तर अजूनही या विचार केला तर 47चा टार्गेट आहे. अजूनही विचार केला तर 15 चेंडू आणि 36 धाबीची गरज असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील दरवडा मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल. चला इथून पाहायला गेलं तर नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघ जेव्हा अडचणी असतो तेव्हा मात्र ह्या फलंदाज खरं तर नक्कीच धावून येतो नेहा 11 खैरकाडी संघाला. इथून आडव्या बॅटने फटका सजवायचा होता मात्र इथून पंच आमच्याकडे बोलतील. इट इज अ वाईड चेंडू अवंतराने मात्र धाव मात्र इथून ॲड होईल. एका धाव्याने धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतात. 12 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला मिळतील. शॉर्ट पेपरचा चेंडू इथून आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला सुनीलच्या बॅट मधून आला हा खणखणीत आणि दर्जेदार माइटेड षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर इथून इरादे स्पष्ट करत असताना सुनील दरवडा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ठोकतो षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. फुलटॉपचा चेंडू मिस टाइम फटका पाहायला मिळतोय कार्पेटच्या साह्याने. इथून नक्कीच एक धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धाव्याने धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू इथून नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाज पंकज या गोलंदाजच्या माध्यमातून 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडचा विचार केला तर बराच उशीर नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळत होता. तोच फलंदाज राम इथून स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. या नक्कीच 1 रन या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे बोलतील. नक्कीच इथं पहिलं षटक संपलं गेलंय. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतील एका गडाच्या मोबदल्यामध्ये नेहा 11 खैरकाडी संघाच्या. गेलं तर येणारे 12 चेंडू आणि 27 धावेची गरज असेल इथून नेहा 11 खैरकाडी संघाला. नक्कीच सामना अजूनही कुणी जिंकला नाही या मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहायला गेलं तर कमबॅक करू शकतो वडपे संघ. मात्र ते कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल वडपे संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. इथून मात्र मोठ्या फटकाचा वंचित ठेवावा लागेल.
दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल वडपे संघाचा संजय. कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा खर्च केल्या पंकज या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र इथून संजय हा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू 27 धावेची गरज असेल. इथून पाहायला गेलं तर 13.50 सरासरी मात्र इथून गाठावे लागेल नेहा 11 खैरकाडी संघाला. लो फुलटॉस या चेंडूवरून भरपूर चांगला फटका पाहायला मिळतो. या चेंडू हवेत मात्र इथून क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी इथून खूप महागात पडू शकते शेवटच्या क्षणाला. इथून झेल जमिनीला दान आणि इथून पाहायला गेलं तर तब्बल 2 धावा इथून आणि पंच नक्कीच लेग पंच इथून पाहायला मिळतात. नो चेंडू घोषित केलाय. नक्कीच इथून फेअर डिलिव्हरी असेल. 2च धावा नक्कीच या चेंडूवर पाहायला मिळतील. 2 अंपायरच्या नक्कीच डिसिजनाने मात्र इथून निर्णय बदलण्यात आलाय. या 2 धावेच्या सहाय्याने 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. तर नक्कीच खेळाडू आपण 11 खेळाडू जे असतील ते आपण तिथं खेळाडू कक्षामध्ये बसा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि आपण थोडीशी नक्कीच इथून बडबड कमी करायची आहे. आयोजकाची इथून सूचना येतात. इथून पाहायला गेलं तर बॅटची कडा घेऊन स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. इथून 1 धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. नक्कीच मित्रांनो भरपूर चांगलं आयोजन आहे. मात्र तुमचं टीमचं सपोर्ट नक्कीच इथून नेहमीच महत्त्वाचं असतं. कारण एवढं मोठ्या आयोजनामध्ये आपण खेळता थोडंसं नक्कीच संयम बाळगा. पाहायला गेलं तर 1 धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेच्या साह्याने 23 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. 23 धावा धावफलकावर नक्कीच अजूनपर्यंत विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू नक्कीच ऑफच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न फलंदाज सुनील या फलंदाजचा मात्र इथून प्रयत्न फसला गेला. निर्धाव चेंडूची झाली सांगता. इथून एक निर्धाव चेंडू मात्र दबाव पाहायला मिळेल. नेहा 11 करकाडी संघाकडून नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते संजय. हा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या चेंडू आला इथून लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू. कमबॅक इथून पाहायला मिळतं. संजय या गोलंदाजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर करत इथून झेल सोडला होता राम या फलंदाजचा. त्यानंतर मात्र इथून कमबॅक करत असताना इथून पाहायला मिळाला संजय हा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. तर 12 चेंडू 27ची गरज असताना मात्र इथून सामना पाहायला मिळतोय चांगला. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. इथून पाहायला गेलं तर नक्कीच वाईट +1 अशा 2 धावा नक्कीच या चेंडूवर पाहायला मिळतील. 2च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 8 चेंडू अजूनही विजयासाठी तब्बल 22 धावेची गरज असेल. 8 चेंडू 22 धावा. इथून सामना मात्र दोन्ही संघासाठी बॅलन्स असेल. पाहायला गेलं तर मोठे फटके आले तर सामना सहजरित्या जिंकेल नेहा 11 खैरकाडी संघ. तर इथून निर्धाव चेंडू आले तर नक्कीच इथून कमबॅक करू शकतो या वडपे संघ. इथून बॅटचे टॉपेज लागली होती मात्र इथून थर्ड बॅन रिझनमध्ये चेंडू अडवला गेलाय. 1 धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा धावफलकावर लागल्यात. अजून येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज असेल. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. जर षटकार आला तर नक्कीच इथून समीकरण वेगळं पाहायला मिळेल. तर नक्कीच विकेट डॉट आला तर इथून मात्र वर्चस्व पाहायला मिळेल वडपे संघाचं. हा चेंडू हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू इथून निर्धाव पाहायला मिळतो. आता मात्र समीकरण इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी विजयासाठी 21 धावेची गरज असेल.
धन्यवाद. नक्कीच पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आल्यानंतर इथून जल्लोष पाहायला मिळतोय या वडपे संघाकडून. तर षटकार आल्यानंतर इथून निळ्या 11 खैरकाडी संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. मात्र इथून सामना अडीतडीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 21 धाबीची गरज असेल. नक्कीच तिसरा गोलंदाज इथून कुठला वापरला जाईल वडपे संघाकडून तेवढंच पाहणं गरजेचं असेल. कल्पेश, नक्कीच कल्पेश आज विचार केला तर बॅटिंग करत असताना मात्र भरपूर चांगल्या फलंदाजी पाहायला मिळाली. या फलंदाच्या माध्यमातून मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. मात्र इथून तेवढी चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल राम या फलंदाजाला. येणारी 6 चेंडू आणि कंपल्सरी 21 धाबीची गरज असेल. इथून सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नेहा 11 खैरकाडी आणि त्याच्या विपक्षात इथून पाहायला मिळेल संघ वडपे. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही मातब्बर संघ इथून मैदानाच्या आतमध्ये. वडपे संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावा लगेचच. अजून या 2 सामने बॅलन्स असतील. नक्कीच विचार केला तर 3:56 मिनिटं झालेत. भरपूर वेळ खरं तर खर्च केला जातोय. हा चेंडू नक्कीच इथून पाहायला गेलं तर 1 धाव पूर्ण केले. एका धावेने पाहायला गेलं तर समीकरण इथून पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी इथून गरज असेल 20 धावसंख्येची. मोठे फटके मारावे लागतील. फलंदाज सुनील या फलंदाजाला खरं तर मोठे फटके मारावे लागतील. क्षमता असेल या फलंदाजाकडे. हा चेंडू नक्कीच ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र इथून पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार आला हा दणदणीत दमदार षटकार. नक्कीच या षटकाराच्या साह्याने मात्र इथून अशा पल्लवित केलं तर नेहा 11 खैरकाडी संघाच्या इथून पाहायला गेलं तर अजून येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 14 धावीची गरज असेल. इथून सामना अजून सोडण्यास नक्कीच सोडत नाहीये. खरं तर नेहा 11 खैरकाडी संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. खरं तर फलंदाज सुनीलच्या बॅटमधून आलेला हा दुसरा माइटी हिट. नक्कीच षटकार पाहायला मिळाला. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजून पाहायला गेलं तर येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 14 धावीची गरज असेल. कुठे चेंडू बॅटचे इनसाइड ये जिथून मागे नक्की तडब्यांना क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. मात्र तिथून चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून पाहायला गेलं तर नक्कीच 1 धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. आता मात्र इथून समीकरण इथून पुन्हा चेंज होईल. येणारे 3 चेंडू आणि 13 धावीची गरज असेल. इथून नक्कीच पाहायला गेलं तर 3-13 कुठल्या संघाचे वाचतील त्या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 3 चेंडू 13 धावीची गरज असेल. इथून सामना मात्र कंपल्सरी चेसिंग इथून पाहायला मिळतोय. स्ट्रायकरला फलंदाज राम इथून नक्कीच पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावीची गरज असेल. हा चेंडू नक्कीच पाहायला गेलं तर पंच आमच्याकडे वरतील वाईट चेंडू इथून पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच थर्ड अंपायर वाईट रिव्ह्यू खरं तर इथून फिल्डिंग करणारी टीमने घेतलाय. इथून नक्कीच चेक केलं जाईल. चला क्षेत्ररक्षण लावा वडपे संघ. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्ही इथून नक्कीच चेक केलं जात आहे स्क्रीनवरती. नक्कीच डॉट चेंडू असेल. डॉट चेंडू नक्कीच इथून पाहायला मिळतो. येणारे 2 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावीची गरज असेल. इथून 2 षटकार मारले
तरी सुद्धा सामना मात्र इथून गमावावा लागेल नेहा 11 कैरकाडी संघाला. 12 चेंडू सॉरी इथून 2 चेंडू आणि 13 धाबीची गरज असेल. चला वडपे संघ आपण खूप वेळ घेता. दोन चेंडू 13 धाबीची गरज असेल. इथून जर एक खराब चेंडू फेकला आणि त्याच्यावर जर मोठा फटका आला तर नक्कीच इथून सामन्यामध्ये पुन्हा एकदा प्रस्थापित निर्माण करेल नेहा 11 कैरकाडी संघ. मात्र तसं पाहायला मिळेल का? चुका करेल का गोलंदाज कल्पेश? इथून पाहायला मिळतोय. 2 चेंडू 13 धाबीची गरज. हा चेंडू नक्कीच बॅटच्या रडारमध्ये चेंडू हवेमध्ये उंच उडाला. क्षेत्ररक्षक तिथून झेल खाली आला होता मात्र शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप. इथून काही फरक पडणार नाहीये खरं तर वडपे संघाला. इथून पाहायला गेलं तर एक चेंडू आणि विजयासाठी 12 धाबीची गरज असेल. एक चेंडू 12 धावा. इथून सामना मात्र पाहायला मिळतोय या मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं. सुनील या फलंदाजाने षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र असं वाटलं होतं की सहजरित्या सामना जिंकेल कैरकाडी संघ. मात्र इथून चांगलं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते वडपे संघाची. इथून पाहायला गेलं तर